अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी जान्हवी पवार. सर्वप्रथम गाणगापूर दत्तात्रेय या चॅनलचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी खरंच खूप चांगला कार्यक्रम सुरू केला आहे. आमच्यासारख्या दत्तभक्तांचे अनुभव हजारो भक्तांना सांगण्यासाठी त्यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. काही गोष्टी या आत ठेवता येत नाहीत, त्या कळवळून जगाला सांगाव्याशा वाटतात. खास करून दत्त अनुभव. आपणाला जसा अनुभव आला तसा इतरांनाही यावा यासाठी मनात तळमळ निर्माण होते. आज मी तुम्हाला माझा तो प्रत्यक्ष दत्त अनुभव अत्यंत सविस्तरपणे माझ्या अंतःकरणापासून सांगणार आहे. दत्तकृपेने मला केवळ मृत्यूच्या दारातून मागे खेचून आणले नाही, तर माझे संपूर्ण जीवन, माझे विचार, माझे जगणेच बदलून टाकले. हा अनुभव विज्ञानाच्या पलीकडे असणाऱ्या दैवी शक्तीच्या कृपेचा आहे, जो ऐकताना कदाचित तुमच्याही डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुमचाही दत्तचरणांवरचा विश्वास हजारो पटीने वाढेल. काही काळापूर्वी माझे आयुष्य अतिशय सुखी, समाधानी आणि आनंदी चालले होते. संसाराची घडी अगदी व्यवस्थित बसलेली होती. पण म्हणतात ना, सुखाच्या दिवसांना कोणाची तरी दृष्ट लागते. तसंच काहीसं माझ्या बाबतीत घडलं. अचानक एका रात्री माझ्या आयुष्याला एका भयानक वादळाने घेरले. माझी प्रकृती अचानक बिघडली. सुरुवातीला केवळ थकवा किंवा किरकोळ लक्षणे वाटली, म्हणून आम्ही नेहमीप्रमाणे डॉक्टरांकडे गेलो. काही गोळ्या घेतल्या, पण दिवसेंदिवस ती लक्षणे कमी होण्याऐवजी वाढतच गेली. शेवटी अनेक मोठ्या चाचण्या आणि तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला असा एक रिपोर्ट हातात दिला, ज्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकवली. मला एका अत्यंत गंभीर, मोठ्या आणि जीवघेण्या आजाराने ग्रासले होते. त्या आजाराचे नाव ऐकले तरी सामान्य माणसाच्या अंगावर काटा येतो. इथे तर तो आजार माझ्या शरीराला घर करून बसला होता. त्यानंतर सुरू झाला एक अत्यंत वेदनादायी आणि खडतर प्रवास. माझ्या कुटुंबियांनी शहरातल्या सर्वात मोठ्या आणि नामांकित हॉस्पिटलमध्ये माझे उपचार सुरू केले. महागडी औषधं, दररोजच्या नवनवीन सुया, सलाईन, वेगवेगळ्या चाचण्यांचे कधीही न संपणारे सत्र सुरू झाले. महिने उलटत गेले. आमच्याकडची पुंजी खर्च होत चालली होती, पण माझ्या प्रकृतीत 1% सुधारणा दिसत नव्हती. उलट माझे शरीर दिवसेंदिवस वाळत चालले होते. माझे वजन झपाट्याने घटले. शरीरातील ताकद पूर्णपणे संपली होती. वेदना इतक्या भयानक आणि असह्य असायच्या की मी रात्री जागून काढायचे. वेदनेने भिवळताना देवाचा धावा करण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नव्हते. एक दिवस असा आला की मुख्य डॉक्टरांनी माझ्या पतीला केबिनमध्ये बोलावले आणि अत्यंत गंभीर चेहऱ्याने सांगितले की, मिस्टर पवार, आम्ही मेडिकल सायन्सचे सर्व प्रयत्न करून पाहिले आहेत, सर्वोत्तम औषधं देऊन पाहिली आहेत, पण तिचे शरीर औषधांना अजिबात प्रतिसाद देत नाहीये. आता पेशंटची जगण्याची शक्यताही खूपच कमी आहे. आता सगळं काही त्या वरच्याच्या हातात आहे. तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. डॉक्टरांचे ते शब्द म्हणजे आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एका मोठ्या धक्क्यासारखे होते. घरात पूर्णपणे नैराश्याचे, दुःखाचे काळोखे वातावरण पसरले. प्रत्येकजण डोळ्यातले अश्रू लपवून माझ्यासमोर वावरत होता. विज्ञानाच्या, तर्काच्या आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या भाषेत माझा मृत्यू अटळ होता. अशा अत्यंत कठीण, भीतिदायक आणि अंधाऱ्या काळात एका रात्री मला असह्य वेदना होत होत्या. माझ्या मनात भीतीचे काहूर माजले होते. पण त्याचवेळी माझ्या अंतरात्म्यातून एक आवाज आला. मी विचार केला की जर मी कायम विज्ञानाच्या, डॉक्टरांच्या आणि या आजाराच्या तर्काच्या दृष्टीने स्वतःकडे पाहत राहिले, तर मी केवळ भीतीच्या खाईत जिवंतपणेच मरून जाईन. विज्ञानाची मर्यादा जिथे संपते, तिथे माझ्या दत्तगुरूंची कृपा सुरू होते, हे मी कुठेतरी ऐकले होते. मी कसाबसा अंथरुणाचा आणि भिंतीचा आधार घेत उठले आणि घरातल्या दत्त महाराजांच्या फोटोसमोर जाऊन बसले. त्यांच्या त्या त्रिगुणात्मक, विलोभनीय आणि अत्यंत शांत रूपाकडे मी पाहत राहिले. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. मी अत्यंत आर्ततेने माझ्या अंतःकरणाचा पिळवटून टाकणारा टाहो फोडत दत्त महाराजांना मनोभावे साकडे घातले. मी म्हणाले, गुरुदेवा, दत्त महाराजा, या असह्य वेदना सहन करण्याची आणि या आजाराशी लढण्याची ताकद या पामरात, तुमच्या या लेकीत अजिबात नाही. जगाचे उपाय संपले आहेत. विज्ञानाने हात टेकले आहेत. आता हे माझे जर्जर झालेले शरीर, हा माझा जीव आणि माझे संपूर्ण अस्तित्व मी तुमच्या चरणी समर्पित करते. तुम्ही मला मारणार की जगवणार हा निर्णय आता पूर्णपणे तुमचा आहे. मी स्वतःला तुमच्या स्वाधीन करते. त्या क्षणी, त्या रात्री मी मनातली आजाराची भीती, मरणाची धास्ती, देवाबद्दलची कोणतीही दुटप्पी शंका आणि सर्व प्रकारचा तार्किक विचार बाजूला सारला.
मी स्वतःला पूर्णपणे दत्तचरणी वाहून घेतले आणि आश्चर्य म्हणजे स्वतःला समर्पित केल्यावर माझ्या मनात एक अनामिक शांतता पसरली. तिथूनच माझ्या एका अद्भुत आध्यात्मिक प्रवासाला आणि दत्तसेवेला सुरुवात झाली. अंथरुणावर खिळलेली असताना शरीराला साध्या हालचाली करणे किंवा उठून बसणेही जड जात असताना मी मनोमन एक कडक आणि दृढ निश्चय केला. दत्त महाराजांच्याच प्रेरणेने मी अत्यंत निष्ठेने आणि नियमबद्ध रीतीने सेवा सुरू केली. मी दत्त महाराजांच्या फोटोसमोर हात जोडून डोळे बंद करून सलग 21 दिवसांचा एक अत्यंत कठोर संकल्प सोडला. या 21 दिवसांच्या काळात शरीरात तीव्र कळा येत असताना, डोक्यामध्ये वेदनेची भिनभिन चालू असतानाही मी रोज न चुकता अत्यंत भक्तिभावाने, एकाग्रतेने आणि शुद्ध उच्चारात नारद विरचित दत्तस्तोत्राचे पठण करण्यास सुरुवात केली. रोज सकाळी मी हे स्तोत्र म्हणायचे. जसजसे या स्तोत्रातील एक एक दैवी शब्द माझ्या कानावर पडत गेले आणि माझ्या मुखातून बाहेर पडू लागले, तसतशी माझ्या मनातील मरणाची भीती एका रात्रीत गायब झाली. हे स्तोत्र म्हणताना मला रोज असे जाणवायचे की कोणीतरी अदृश्य शक्ती माझ्या पाठीवर हात ठेवून उभी आहे. माझ्या शरीरात एक दैवी, सकारात्मक आणि रोगनाशक ऊर्जा प्रवेश करत आहे आणि ती ऊर्जा माझ्या शरीरातील त्या आजाराच्या पेशींशी लढत आहे. माझी शारीरिक स्थिती प्रचंड अशक्त असल्यामुळे मला मोठा आणि जड ग्रंथ वाचणे, त्याचे कडक नियम पाळणे अजिबात शक्य नव्हते. पण माझी सेवा करण्याची तीव्र इच्छा पाहून मी दत्तगुरूंचे मनपूर्वक स्मरण केले आणि संक्षिप्त गुरुचरित्र या परमपवित्र ग्रंथाचे पारायण अत्यंत श्रद्धेने, प्रेमाने आणि शुद्ध अंतःकरणाने पूर्ण केले. महाराजांनी भक्तांना दिलेले दिव्य अनुभव आणि त्यांच्या अद्भुत लीला वाचताना माझा विश्वासाचा पाया इतका मजबूत झाला की आता मला डॉक्टर काय म्हणतात याने काहीच फरक पडत नव्हता. माझा डॉक्टर, माझा रक्षक आता केवळ माझे दत्तगुरू होते. मी केवळ पूजेच्या वेळेपुरतीच किंवा स्तोत्र म्हणण्यापुरतीच भक्त राहिले नाही, तर अंथरुणावर पडून असताना, डॉक्टरांनी दिलेली औषधं घेताना, अगदी रात्रीच्या वेळी वेदनेमुळे अचानक जाग आल्यावरही माझे नामस्मरण कधीच थांबत नव्हते. श्री गुरुदेव दत्त हा नाममंत्र माझ्या श्वासासोबत, माझ्या हृदयाच्या ठोक्यांसोबत जोडला गेला होता. जोपर्यंत माझे डोळे उघडे असायचे तोपर्यंत मनात आणि जिभेवर हा एक जप अखंड अविरत चालू असायचा. औषधं घेतानाही मी महाराजांना सांगायचे की देवा, हे औषध नाही, हे तुमचे तीर्थ आहे आणि हे मला नक्की बरे करणार. या दत्तसेवेचा केवळ माझ्या शारीरिक आरोग्यावरच नाही, तर माझ्या अंतर्मनावर, माझ्या विचारांवर आणि माझ्या संपूर्ण स्वभावावर खूप मोठा सकारात्मक प्रभाव पडला. मला एका गोष्टीची तीव्र जाणीव झाली की केवळ देवाचे नाव घेऊन किंवा पोपटपंचीसारखे स्तोत्र म्हणून चालत नाही. जर महाराजांची कृपा हवी असेल तर आपले आचरण, आपले विचारही तितकेच शुद्ध आणि सात्विक असावे लागते. म्हणून मी माझ्या स्वतःच्या वागण्यात खूप मोठे आणि महत्त्वाचे बदल केले. माझ्या स्वभावात कमालीची नम्रता, सोशिकपणा आणि शांतता आली. माझ्या आजारपणामुळेच, सततच्या दवाखान्याच्या फेऱ्यांमुळे घरातल्या इतर मंडळींना, माझ्या पतीला, सासूसासऱ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास होत होता. मी पूर्वी कधीतरी चिडचिड करायचे, पण आता मी ती चिडचिड पूर्णपणे थांबवली. मी प्रत्येकाशी अत्यंत प्रेमाने, आदराने आणि कृतज्ञतेने वागू लागले. माझ्या सेवेची हीच पहिली पायरी होती. मी माझ्या मनात कोणाविषयीही, अगदी ज्यांनी माझ्या वाईट काळात पाठ फिरवली त्यांच्याविषयी कोणतीही कटुता, राग, आकस, द्वेष किंवा ईर्ष्या ठेवली नाही. मी माझे मन गंगाजळासारखे निर्मळ आणि पवित्र केले. कोणाचीही निंदानालस्ती करणे, कोणाबद्दल वाईट बोलणे मी पूर्णपणे सोडून दिले. स्वतः संकटाच्या आणि वेदनेच्या खाईत असतानाही माझ्या दारात आलेल्या प्रत्येकाला मी हसून सामोरे जाऊ लागले. दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करू लागले आणि सर्वांशी अत्यंत चांगले वागणे, आपले आचरण शुद्ध ठेवणे हाच माझा नित्यनियम, माझी खरी दत्त सेवा बनली. माझी ही अढळ श्रद्धा, मनात कोणतीही शंका न ठेवता केलेले ते अखंड नामस्मरण, आचरणातील शुद्धता आणि 21 दिवसांची ती कठोर दत्तसेवा अखेर वाया गेली नाही. कारण माझा दत्त कधीच आपल्या भक्ताची उपेक्षा करत नाही. माझ्या सेवेचा संकल्प जसजसा पूर्ण होत आला तसतसा माझ्या शरीरात एक चमत्कारिक आणि विज्ञानाला थक्क करणारा बदल घडू लागला. माझ्या शरीरातील त्या जीवघेण्या वेदना हळूहळू कमी होऊ लागल्या. मला जे अन्न अजिबात गोड लागत नव्हते, जात नव्हते, ते व्यवस्थित जाऊ लागले. अंथरुणावरून स्वतःहून उठणे अशक्य असणारी मी स्वतःच्या पायावर उभी राहू लागले. माझ्या चेहऱ्यावरचा तो फिकटपणा निघून गेला आणि तिथे एक वेगळेच दैवी तेज दिसू लागले. माझा नवा जन्म होत होता. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मला पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये मोठ्या तपासणीसाठी, स्कॅनिंगसाठी आणि रक्ताच्या चाचण्यांसाठी नेण्यात आले. सगळेच धाकधुकीत होते, पण माझ्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास होता.
काही तासानंतर जेव्हा रिपोर्ट्स आले तेव्हा जे घडले ते पाहून तिथले संपूर्ण डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ चकित झाला. मुख्य डॉक्टरांनी माझे रिपोर्ट्स 1-2 वेळा नव्हे तर 3-4 वेळा वेगवेगळ्या अँगलने तपासून पाहिले, कारण त्यांना स्वतःच्या डोळ्यांवर आणि विज्ञानावर विश्वास बसत नव्हता. ज्या गंभीर आणि जीवघेण्या आजाराने माझ्या शरीराला पूर्णपणे पोखरले होते, ज्यातून बरे होणे वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने अशक्य मानले गेले होते आणि डॉक्टरांनी जिथे हात टेकले होते तो संपूर्ण आजार माझ्या शरीरातून समूळ नष्ट झाला होता. माझ्या शरीरातील एकही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला नाही. सर्व रिपोर्ट्स अगदी नॉर्मल निरोगी व्यक्तीसारखे आले होते. मुख्य डॉक्टरांनी माझ्या पतीला आणि मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावले. त्यांच्या हातातील रिपोर्ट पाहता ते आश्चर्याने म्हणाले, मिस्टर पवार, मिसेस जानवी, मेडिकल सायन्सच्या भाषेत सांगायचं तर हा एक निव्वळ आणि निव्वळ चमत्कार आहे. ज्या स्टेजला हा आजार पोचला होता आणि ज्या पद्धतीने औषधांना शरीराने नकार दिला होता, तिथून पेशंट इतक्या वेगाने कोणतीही शस्त्रक्रिया किंवा अतिरिक्त उपचारांशिवाय पूर्णपणे रोगमुक्त होणे केवळ अशक्य होते. हे कसं झालं हे वैज्ञानिकदृष्ट्या मी स्पष्ट करू शकत नाही. नक्कीच तुमच्यावर कोणत्या तरी अलौकिक मोठ्या दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे, ज्याने मेडिकल सायन्सलाही हरवले आहे. डॉक्टरांचे ते शब्द ऐकून माझ्या पतीच्या आणि माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. आम्ही केबिनमध्येच दत्त महाराजांचे स्मरण केले. श्री गुरुदेव दत्तांच्या अथांग कृपेने मला मृत्यूच्या दारातून नवीन आयुष्य म्हणजेच एक पुनर्जन्म मिळाला. आज मी पूर्णपणे बरी झाली आहे. मी निरोगी, सशक्त आणि अत्यंत आनंदी जीवन जगत आहे. रोगमुक्त झाले म्हणून मी माझी सेवा सोडली नाही. दत्त महाराजांची ती सेवा, ते नामस्मरण आजही माझ्या आयुष्यात तितक्याच निष्ठेने नव्हे, अधिक कृतज्ञतेने अविरत सुरू आहे. माझ्या या प्रदीर्घ आणि अत्यंत जिवंत अनुभवातून मी जगातील सर्व दत्तभक्तांना, संकटात सापडलेल्या प्रत्येक बहिणीला आणि भावाला एकच गोष्ट कळवळून हात जोडून सांगू इच्छिते, तुमच्या आयुष्यातील संकट कितीही मोठी असू द्या, आजार कितीही गंभीर आणि जीवघेणा असू द्या, विज्ञानाच्या, तर्काच्या किंवा आता कसं होईल या विचारांच्या चौकटीत अडकून स्वतःला हतबल करू नका. निराश होऊ नका, कारण विज्ञानाची आणि मानवी बुद्धीची मर्यादा जिथे संपते तिथूनच माझ्या श्री गुरुदेवांची अथांग अफाट कृपा सुरू होते. मनात कोणतीही शंका, कोणताही संशय न ठेवता पूर्ण विश्वास आणि अढळ श्रद्धा ठेवून स्वतःला दत्तचरणी समर्पित करा. आपले आचरण शुद्ध ठेवा, सर्वांशी प्रेमाने वागा आणि नामस्मरणाचा हात सोडू नका. मग बघा, दत्त महाराज धावत येतील आणि तुम्हाला कोणत्याही मोठ्या संकटातून, आजारातून आणि थेट मृत्यूच्या दारातूनही सहीसलामत बाहेर काढतील. हा माझा 100% खात्रीशीर अनुभव आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जान्हवीताईंचा खूपच भावुक करणारा, प्रेरणा देणारा अनुभव होता. ऐकून खूपच बरं वाटलं. हृदय एकदम गदगदून आलं. ताई, तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नेहमीच दत्तगुरूंची कृपा राहो. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना पाठवा, जेणेकरून त्यांनाही याचा उपयोग होईल. आणि अशाच दत्तभक्तीपर व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या दत्त परिवाराचे सदस्य व्हा. श्री गुरुदेव दत्त.